वांद्र्यामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे। वरुण सरदेसाईंसह ठाकरे गटातील इतर नेतेही यावेळेला उपस्थित आहेत। भारतनगरमध्ये असलेलं अनधिकृत बांधकाम एसआरए कडून पाडलं जाणार आहे आणि एसआरएच्या कारवाईला ठाकरे गटाकडून विरोध केला जातोय आणि त्यासाठीच हे आंदोलन केलं जात आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय मी सध्या भारतनगर परिसरामध्ये आहे आणि अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि हजारोच्या संख्येनं जे झोपडीधारक आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। पहिलं दुकान जे आहे हे रिकामी करायला आता सुरुवात केलेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी उपस्थित आहे। लाटाकाट्या घेऊन पोलिसांनी मोर्चा सांभाळलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय एसआरएचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक हिअरिंग सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते। काही वेळामध्ये ज्यावेळी स्टेटस को मिळाल्याची जी ऑर्डर आहे ती मिळेल त्यानंतर या ठिकाणचं डिमोलिशन थांबेल असं बोललं जातंय, पण ही ऑर्डर अजूनही एसआरएच्या अधिकाऱ्यांना मिळाली नाही आहे। एसआरएचे जे प्रमुख अधिकारी आहे त्यांच्याशी सुद्धा TV9 बातचीत केली आणि त्यांनी सांगितलं की आमच्यापर्यंत कुठलीही ऑर्डर अजून मिळाली नाही आहे। त्यामुळे तोडक कारवाईला सध्या या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। बघा, सामान बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे। एक एक करून जे दुकानातलं बाहेर आतलं जे सामान आहे ते सध्या बाहेर काढायला सुरुवात केली आहे। लाईम डेपोचं हे दुकान होतं आणि या लाईम डेपोच्या दुकानातून आता सामान जे आहे ते बाहेर काढायला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की जे नागरिक आहेत आणि इथले जे समजूतदार जाणकार आहेत त्यांच्याकडून एसआरएच्या सगळ्या प्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना समजावण्याचा आतोनात प्रयत्न होतोय की ऑर्डर येईपर्यंत थांबा, तोडक कारवाई करू नका, लोकांचं नुकसान होईल। पण एसआरएचे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या तरी दिसत नाहीये आणि त्यांनी त्यांची कारवाई या ठिकाणी सुरू केल्याचं स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांची सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्याकडून देखील समजावण्याचा प्रयत्न आहे, पण या सगळ्या दरम्यान इथले जे स्थानिक आमदार आहेत वरुण सरदेसाई ते अद्यापही दिसत नाहीये, ते आलेले नाहीये। काही वेळात ते या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती मिळते, पण अजूनपर्यंत तरी ते सध्या या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत। आपण पाहतो या ठिकाणी बघा, तोडक कारवाईला सुरुवात झाली असं म्हणा, तोडक कारवाई सुरू झाली मला माहिती। नक्कीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।